उद्या अत्यंत पवित्र आणि सर्वात मोठी पौर्णिमा रविवार आहे, जी 3 वर्षांतून एकदा येते। ही एक विशेष पौर्णिमा आहे। याला अधिक ज्येष्ठ पौर्णिमा किंवा अधिक एरुवाका पौर्णिमा असे म्हणतात। यात खूप शक्ती असतात, त्यामुळे या विशेष दिवशी केलेल्या स्नानाचे विशेष फळही मिळते। आज नेहमीप्रमाणे साधे स्नान करू नये। आज सकाळी आणि संध्याकाळी पाण्यात काही विशेष पदार्थ टाकून स्नान करावे। अशा प्रकारे हे पदार्थ पाण्यात मिसळून स्नान केल्यास केवळ 1 तासात तुमच्या जीवनातील सर्व पापे, ग्रहदोष आणि मानसिक त्रास पूर्णपणे दूर होतील। एवढेच नाही तर तुमच्या जन्मकुंडलीत कितीही भयंकर अपमृत्यू दोष असले तरी ते सर्व नष्ट होतील। कोणताही अकाली मृत्यू तुमच्या जवळ येणार नाही। अनेक दिवसांपासून तुम्हाला सतावणारी पैशांची आणि कर्जाची समस्या क्षणात नाहीशी होईल। तुमचे दुर्दैव दूर होईल आणि तुमचे नशीब पूर्णपणे उजळेल। नको म्हटले तरी तुमच्या घरात चारही बाजूंनी पैसा येतच राहील। तुमच्या शरीरात आणि मनात साचलेली नकारात्मक ऊर्जा, दृष्ट दोष आणि अनेक वर्षांपासून सतावणारे जुनाट आजार सर्व नष्ट होतील आणि तुमच्या शरीराला एक नवीन उत्साह आणि अद्भुत तेज प्राप्त होईल। तर मग या पवित्र पौर्णिमेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात नेमके काय टाकून स्नान करावे, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया। याशिवाय आज कोणत्या चुका करू नयेत, कोणते पदार्थ खाऊ नयेत, कोणत्या वस्तू विकत घेऊन घरी आणल्यास अष्टैश्वर्य प्राप्त होईल आणि आज कडुलिंबाच्या झाडाजवळ काय फेकल्यास आपले दारिद्र्य दूर होईल, यासारख्या अनेक गोष्टींबद्दल आपण जाणून घेऊया। या एका व्हिडिओमुळे तुम्हाला पूर्ण स्पष्टता मिळेल, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि खालील कमेंट सेक्शनमध्ये जय श्रीराम अशी कमेंट करा। ही पौर्णिमा खूप शक्तिशाली आहे, त्यामुळे तुम्ही सूर्योदयापूर्वी लवकर उठून घर आणि परिसर स्वच्छ केला पाहिजे। तसेच घराबाहेरचा उंबरा पाण्याने स्वच्छ धुवून रांगोळी काढावी। या दिवशी स्त्रिया, पुरुष, वृद्ध आणि लहान मुले या सर्वांनी लाल रंगाचे कपडे परिधान करणे खूप शुभ मानले जाते। यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद भरपूर प्रमाणात मिळतो। वर्षभर सर्व काही अनुकूल राहते आणि ऐश्वर्याची कधीही कमतरता भासत नाही। या पौर्णिमेच्या दिवशी एका ग्लासमध्ये किंवा तांब्यात पाणी घेऊन त्यात चिमूटभर कुंकू मिसळा आणि ते कुंकवाचे पाणी रुईच्या झाडाच्या मुळाशी ओता। पौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारे रुईच्या झाडाच्या मुळाशी कुंकवाचे पाणी ओतल्याने कुंडलीतील दोष आणि सर्व संकटे दूर होतात। हे अत्यंत शुभ असते। कार्तिक पौर्णिमेनंतर इतके महत्त्व केवळ याच अधिक पौर्णिमेला असते। या पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी वैकुंठामधून खाली येते आणि तिची पूजा करणाऱ्या सर्व भक्तांना आशीर्वाद देते। त्यामुळे या एका दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यास ती अत्यंत प्रसन्न होऊन तुमचे संपूर्ण घर सुवर्णवृष्टीने भरून टाकेल। म्हणूनच या पौर्णिमेच्या दिवशी घरात आवर्जून पूजा करा। तुमच्या घराचे खूप भले होईल। विशेषतः या पौर्णिमेच्या दिवशी देवघरात दिवा लावून मनापासून देवी लक्ष्मीला नमस्कार केल्यास तुमच्या सर्व मनोकामना त्वरित पूर्ण होतील। तुमच्या सर्व अडचणी तत्काळ दूर होतील आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सहज प्राप्त होईल। विशेषतः या पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने घरात दूध उतू घालवले पाहिजे। या पौर्णिमेला घरात दूध उतू घालवल्याने घरातील अष्ट दारिद्र्य दूर होते आणि धनलक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते। तसेच या पौर्णिमेच्या दिवशी तुळशीच्या रोपाची आवर्जून पूजा करा। तुळशी वृंदावनात एक दिवा लावून तुळशीच्या रोपाला 5 प्रदक्षिणा घातल्यास प्रचंड नशीब उजळते आणि अचानक धनप्राप्ती होते। त्यामुळे एवढी मोठी संधी कोणीही गमावू नका। तसेच आजच्या दिवशी कनकधारा स्तोत्राचे पठण केल्यास या वर्षभर धनधान्याची कमतरता भासणार नाही आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सहज प्राप्त होईल। कमी वेळात लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर या पौर्णिमेच्या दिवशी कनकधारा स्तोत्राचे पठण नक्की करा।
या पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी प्रत्येकाच्या घरासमोर नक्की येते. दारात आलेली लक्ष्मी तुमच्या घरात लगेच प्रवेश करावी असे वाटत असेल तर घराच्या उंबरठ्याला हळद लावून कुंकवाचे टिकले लावा. तसेच या पौर्णिमेच्या दिवशी घरासमोर एक कोहळा किंवा 5 लिंबे नक्की बांधा. असे बांधल्याने तुमच्या घराला लागलेली दृष्ट दूर होईल, वाईट नजर लागणार नाही. यामुळे तुमच्या कुटुंबाचे खूप भले होईल. जे लोक अत्यंत आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत त्यांनी एका धाग्यात 11 वेलची ओवून त्याची माळ बनवावी आणि ही माळ तुमच्या देवघरातील लक्ष्मी देवीच्या प्रतिमेला घालून तिला नमस्कार करावा. असे केल्याने तुम्ही ज्या गोष्टीला हात लावाल त्याचे सोने होईल आणि या वर्षभर तुम्हाला कोणत्याही आर्थिक अडचणींविना लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. या पौर्णिमेच्या दिवशी काही वस्तू विकत घेऊन घरी आणणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे आज घरात एक मिठाचे पाकिट नक्की विकत आणून ठेवा. असे केल्याने माता महालक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल. तसेच आज तुम्ही गूळ विकत आणल्यास तुम्हाला सोने आणि जमीन खरेदी करण्याचे योग येतील. तुमचे नशीब तुम्हाला चांगली साथ देईल. त्यामुळे हे नक्की करा. यासोबतच पिवळ्या रंगाच्या कवड्या, ज्यांना लक्ष्मीच्या कवड्या म्हटले जाते, त्यांना लक्ष्मी देवीच्या बहिणी मानले जाते. त्यामुळे आज या कवड्या विकत आणल्यास तुम्हाला खूप फायदा होईल. त्याचप्रमाणे आज अत्तराची एक छोटी कुपी विकत आणल्यास घरातील दारिद्र्य दूर होऊन लक्ष्मी देवी घरात प्रवेश करेल आणि तुम्हाला अष्टैश्वर्य प्रदान करेल. यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही घेतली तरी पुरेसे आहे. तुमचे नक्कीच भले होईल. मात्र पौर्णिमेच्या दिवशी काही चुका चुकूनही करू नयेत. या पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत मांसाहाराला स्पर्शही करू नये आणि अंडी देखील खाऊ नयेत. तसेच या पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही कोणाला कर्ज देऊ नये आणि कोणाकडून कर्ज घेऊही नये. या पौर्णिमेला दिवसा झोपू नये, नाहीतर तुमच्या घरात दारिद्र्य देवी प्रवेश करेल. चुकून काय होणार आहे असा विचार करून जर तुम्ही दुपारच्या वेळी झोपलात तर तुमच्या घरात दारिद्र्य देवी प्रवेश करेल. तसेच आजच्या दिवशी जोडप्यांनी ब्रह्मचर्याचे पालन केले पाहिजे. तसेच केसांना तेल लावणे, केस कापणे आणि नखे कापणे यांसारखी कामे अजिबात करू नयेत. तसेच पौर्णिमेच्या दिवशी कोणाशीही भांडण करू नये, कोणालाही शिव्या देऊ नयेत किंवा अपशब्द वापरू नयेत. पौर्णिमेच्या रात्री स्मशानभूमीत ओस पडलेल्या घरांमध्ये किंवा अंधाया ठिकाणी एकट्याने जाऊ नये. कारण शास्त्रात असे सांगितले आहे की पौर्णिमेच्या रात्री अशा ठिकाणी वाईट शक्तींचा वावर असतो. त्यामुळे पौर्णिमेच्या रात्री या ठिकाणी जाऊ नये. ज्यांना आयुष्यात शून्यातून उच्च स्तरावर पोहोचायचे आहे त्यांनी या पौर्णिमेच्या दिवशी गोमातेला अन्न खाऊ घालावे, म्हणजेच काहीतरी खायला द्यावे. गाजर, वांगी, दोडका यांसारखे काहीतरी खायला द्या. असे केल्याने 33 कोटी देवतांचा आशीर्वाद मिळतो. तुमच्या घरातील सर्व आरोग्यविषयक समस्या दूर होतील, ग्रह दोषही नष्ट होतील. आज गाईला खायला दिल्याने आरोग्य सुधारते. गाईला अन्न देणे ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आज तिला नक्की काहीतरी खायला द्या. आता मुख्य विषयाकडे वळूया. या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी आंघोळ करताना बादलीतील पाण्यात काही विशेष पवित्र वस्तू मिसळल्या पाहिजेत. असे करून त्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि तुमचे चांगले होते. पाण्यात नेमके काय मिसळावे तर वाळ्याची मुळे किंवा मूठभर कडुनिंबाची पाने किंवा हळद पाण्यात मिसळून आंघोळ करावी. पहिली आणि सर्वात श्रेष्ठ गोष्ट म्हणजे वाळा. वाळा म्हणजे एका प्रकारची मुळे होत. ती शरीराला थंडावा देतात. ही आयुर्वेदिक दुकानांमध्ये मिळतात. जर तुम्हाला बाजारात वाळा मिळाला तर तो आणून आंघोळीच्या अर्धा तास आधी पाण्यात टाकावा. अशा प्रकारे वाळा टाकलेल्या पाण्याने आंघोळ करणे सर्वात उत्तम असते. कारण वाळ्यामध्ये प्रचंड शक्ती असते. याने शरीराला केवळ प्रचंड थंडावाच मिळत नाही
तर आपल्या सभोवतालच्या प्रभामंडळातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते. वाळ्याचा दैवी सुगंध देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या पाण्याने आंघोळ केल्यास घरातील दारिद्र्य दूर होऊन लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि धनलाभ होतो. जर तुम्हाला वाळा मिळाला नाही तर दुसरा पर्याय म्हणून मूठभर कोवळी कडुलिंबाची पाने आणावीत. ही कोवळी पाने हाताने थोडी चुरगळून आंघोळीच्या बादलीतल्या पाण्यात मिसळावीत. कडुलिंबाच्या पानांमधील औषधी गुणधर्म आणि दैवी शक्ती दृष्ट आणि नकारात्मक ऊर्जा काही क्षणात दूर करतात. आपण कडुलिंबाच्या झाडाला साक्षात देवीचे स्वरूप मानतो. या कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीराला लागलेले सर्व दोष, त्वचेचे आजार आणि ग्रहपीडा दूर होऊन तुमच्या शरीराला आणि मनाला नवीन उत्साह व अद्भुत तेज प्राप्त होते. ज्यांना या दोन्ही वस्तू मिळणार नाहीत त्यांनी आपल्या स्वयंपाकघरात नेहमी उपलब्ध असणारी अर्धा चमचा हळद आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करावी. हळद ही अत्यंत पवित्र आणि मंगलदायी आहे. आपण हळदीची साक्षात गौरी देवी आणि विघ्नेश्वराचे स्वरूप म्हणून पूजा करतो. पाण्यात हळद टाकून स्नान केल्याने तुमच्या कुंडलीचे बळ आश्चर्यकारकपणे वाढते. अपमृत्यूचे दोष दूर होतात, आयुष्य वाढते आणि मृत्यूची भीती नाहीशी होते. तसेच समाजात तुमचा आदर आणि कीर्ती दुप्पट होते. अशा प्रकारे वाळा, कडुलिंबाची कोवळी पाने किंवा हळद या तिन्हींपैकी जे शक्य असेल ते पाण्यात टाकून स्नान केले तरी पुरेसे आहे. तुमची पापे, संकटे आणि सर्व दोष नष्ट होतील. तुमचे भयंकर अपमृत्यू दोष दूर होतील आणि मृत्यू जवळ येणार नाही. तुमच्या जीवनातील पैशांच्या समस्या कायमच्या दूर होऊन ऐश्वर्य प्राप्त होईल. तुमचे नशीब पूर्णपणे बदलेल आणि भाग्य तुमच्या पाठीशी राहील. तुमच्या शरीरात आणि मनात साचलेली नकारात्मक ऊर्जा व आजार दूर होतील आणि तुमच्या शरीराला व मनाला नवीन उत्साह आणि दैवी शक्ती मिळेल. त्यामुळे उद्या पौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी अशा प्रकारे स्नान करून शुभ फळे मिळवावीत. या शक्तिशाली पौर्णिमेच्या दिवशी घरातील महिलांनी चुकूनही तोंडलीची भाजी बनवू नये. आज तोंडली कोणत्याही स्वरूपात खाऊ नये. मग ती तोंडलीची भाजी असो, तोंडली फ्राय असो किंवा तोंडलीची चटणी असो, कोणत्याही स्वरूपात तोंडली खाऊ नये. त्यामुळे महिलांनी आज तोंडलीची भाजी बनवू नये याची काळजी घ्यावी. कारण महिलांनी ही भाजी बनवली तर घरातील सर्वजण तीच खातील. तुम्ही बनवली नाही तर कोणीही खाणार नाही. त्यामुळे ही भाजी न बनवण्याची काळजी घ्या. पण जर तुम्ही आज तोंडलीची भाजी खाल्ली तर तुम्ही कर्जात बुडाल, आजारांना बळी पडाल आणि लक्ष्मी देवीच्या क्रोधास पात्र व्हाल. हातात एक पैसाही शिल्लक राहणार नाही आणि आर्थिक समस्या निर्माण होतील. त्यामुळे विशिष्ट भाज्यांसह आज नॉनव्हेज देखील खाऊ नये. नॉनव्हेज म्हणजे गोमांस, मासे, खेकडे, कोळंबी आणि गोगलगाय यापैकी काहीही खाऊ नये. येरुवाका पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत नॉनव्हेज खाऊ नये. आजच्या दिवशी कोणीही विशिष्ट भाजी, कोंडाकाया आणि नॉनव्हेज शिजवू नये आणि खाऊ नये. हे न जुमानता जर कोणी शिजवले आणि खाल्ले तर त्यांना संकटांना सामोरे जावे लागेल. पंडितांच्या मते या पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही काही वस्तू घरी आणू नयेत. त्या आणल्यास दारिद्र्य येते. पौर्णिमेच्या शुभ दिवशी प्रामुख्याने लोखंड, स्टील किंवा इतर धातूंनी बनवलेल्या वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते. कारण लोखंड हे शनिदेव आणि राहूचे प्रतीक आहे. त्यामुळे अशा वस्तू नव्याने खरेदी करून घरी आणल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करतात आणि संकटे येतात. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी चाकू, कात्री, ब्लेड आणि सुया यांसारख्या धारदार वस्तूही अजिबात खरेदी करू नयेत. यामुळे घरात अनावश्यक मतभेद आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये तीव्र भांडणे होऊ शकतात. तसेच पौर्णिमेच्या दिवशी चामड्यापासून बनवलेल्या वस्तू म्हणजेच चप्पल, बूट, पर्स आणि बेल्ट खरेदी करणे देखील निषिद्ध आहे. घर स्वच्छ करण्यासाठी लागणारा झाडू देखील पौर्णिमेच्या दिवशी खरेदी करू नये. असे केल्यास साक्षात
लक्ष्मी देवीचा प्रकोप ओढवतो आणि त्यामुळे अनपेक्षित आर्थिक नुकसान सहन करावे लागते असा इशारा पंडित देतात. स्वयंपाकाचे तेल, विशेषत तिळाचे किंवा मोहरीचे तेल पौर्णिमेच्या दिवशी खरेदी करू नये. तसेच या पौर्णिमेच्या दिवशी घरातील मोठ्या माणसांनी लहान मुलांची, मुलींची आणि इतर सदस्यांची नक्की दृष्ट काढावी. त्यासाठी थोडे खडे मीठ, 2 सुक्या लाल मिरच्या आणि थोडे केस एकत्र घेऊन त्याने दृष्ट काढावी. कारण आपण सुखी आहोत, प्रगती करत आहोत हे पाहून अनेक लोक आतल्या आत जळत असतात. त्यांची वाईट नजर आपल्याला लागू नये म्हणून या गोष्टींचा वापर करून नक्की दृष्ट काढावी. तसेच आजच्या दिवशी पायाला काळा दोरा नक्की बांधावा. महिलांनी डाव्या पायाला आणि पुरुषांनी उजव्या पायाला काळा दोरा बांधावा. यामुळे आपल्यावर कोणाची वाईट नजर पडणार नाही आणि दृष्ट लागण्यापासून आपले संरक्षण होईल. तसेच या पौर्णिमेला संपूर्ण घर मिठाच्या पाण्याने स्वच्छ करणे आवश्यक आहे. जे घर स्वच्छ करू शकत नाहीत त्यांनी घरभर हळदीचे पाणी शिंपडावे. यामुळे घरातील सर्व दुष्ट शक्ती निघून जातील. या व्यतिरिक्त पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने अफाट संपत्ती आणि प्रचंड नशीब प्राप्त होते. जे लोक कर्जाच्या समस्येने त्रस्त आहेत त्यांनी आज जवळच्या पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन त्याखाली तुपाचा दिवा लावावा. पैशाच्या सर्व समस्या दूर होतील आणि अचानक धनलाभ होईल. जे लोक अत्यंत गरिबीचा सामना करत आहेत अशा लोकांनी या पौर्णिमेच्या दिवशी कापराच्या 7 वड्या घ्याव्यात आणि त्या एका कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवाव्यात. यामुळे तुमच्या घरातील उत्पन्न प्रचंड वाढेल. या पौर्णिमेच्या दिवशी कडुनिंबाच्या झाडाजवळ हे टाकल्यास अवघ्या 2 मिनिटात तुमची गरिबी आणि संकटे दूर होतील आणि लाखो नाही तर करोडो रुपये मिळतील. तुमचे जीवन आश्चर्यकारकपणे बदलेल. नको असले तरीही ऐश्वर्य चालून येईल. साधारणपणे पौर्णिमा म्हणजे उपाय आणि दोष निवारणासाठी एक उत्तम वेळ आहे असे आपले पंडित सांगतात. त्यातही ही पौर्णिमा खूप विशेष आहे. ही दर 3 वर्षांनी एकदा येणारी पौर्णिमा आहे. शिवाय ही पौर्णिमा रविवारी येत आहे. पौर्णिमा आणि रविवार असा योग येणे खूप दुर्मिळ असल्याने या दिवसात प्रचंड शक्ती असते. त्यामुळे या दिवशी तुम्ही कडुनिंबाच्या झाडाजवळ एक विशिष्ट वस्तू टाकल्यास तुमच्या कुंडलीतील सर्व दारिद्र्य आणि दुःख दूर होऊन तुम्ही ज्याला हात लावाल त्याचे सोने होईल आणि तुमचे नशीब उजळेल हे निश्चित आहे. अवघ्या 2 मिनिटात तुम्ही केलेल्या या कामामुळे लाखो नाही तर करोडो रुपये मिळण्याची शक्यता असते. यापुढे तुम्हाला अतुलनीय राजयोग प्राप्त होईल. तुमच्या पैशाच्या सर्व समस्या दूर होतील. तुम्हाला हवे तितके धन मिळेल आणि अष्टैश्वर्य प्राप्त होईल. तर मग या शक्तिशाली पौर्णिमेच्या दिवशी कडुनिंबाच्या झाडाजवळ नेमके काय टाकायचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. ही पौर्णिमा खूप महान आहे. ती अनेक शक्तींनी परिपूर्ण आहे. या दिवशी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. 1000 रुपये खर्च करण्याचीही अजिबात गरज नाही. तुमच्या घराजवळ असलेल्या कडुनिंबाच्या झाडाजवळ फक्त ही एक वस्तू टाकलीत तरी पुरेसे आहे. तुमच्या सर्व समस्या नाहीशा होतील. या पौर्णिमेच्या क्षणांमध्ये एवढी शक्ती कशी काय असते असा विचार तुम्ही करत असाल. आपल्या पूर्वजांच्या काळापासून अशी मान्यता आहे की पौर्णिमेच्या दिवशी केलेल्या तंत्र, मंत्र आणि यंत्रांच्या उपायांचे फळ खूप लवकर मिळते. आपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पौर्णिमा ही एक उत्तम संधी आहे. सामान्य दिवसांमध्ये आपण जे उपाय करतो त्याचे फळ मिळायला थोडा वेळ लागू शकतो. पण या शक्तिशाली पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कोणतेही काम केले तरी त्याचे फळ काही क्षणात किंवा मिनिटांतच दिसून येते. हे झाड म्हणजे साक्षात महालक्ष्मी देवीचे स्वरूप आहे. आदी पराशक्ती देवीचे प्रतीक असलेल्या कडुनिंबाच्या झाडामध्ये अनेक अतींद्रिय शक्ती असतात. आपल्या पूर्वजांच्या काळापासून आपण त्याची एक देवता वृक्ष म्हणून पूजा करत आलो आहोत.
कडुनिंबाची हवा श्वास घेतल्याने आणि कडुनिंबाच्या झाडाच्या सावलीत बसल्याने सर्व आजार बरे होतात। ही वैद्यकीय दृष्ट्याही सिद्ध झालेली गोष्ट आहे। तसेच आयुर्वेदही हेच सांगते। पूर्वीच्या काळी आपल्या आजी पणजीच्या घरांमध्ये प्रत्येक घरासमोर कडुनिंबाचे एक झाड असायचे। त्यामुळे ते घर नेहमी थंड, शांत आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले असायचे। पण आता आपण शहरांमध्ये राहत असल्याने या हिरवळीपासून आणि शुद्ध हवेपासून दूर गेलो आहोत। कडुनिंबाचे झाड उत्तम ऑक्सिजन देते। या पौर्णिमेच्या दिवशी कडुनिंबाच्या झाडाजवळ हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील दारिद्र्य, कर्जाचा त्रास आणि शत्रूंच्या समस्या या सर्व गोष्टी ते झाड शोषून घेते। माणूस म्हटल्यावर प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त असतो। घरोघरी एक ना एक समस्या असते। प्रत्येक व्यक्तीची एक समस्या असते। काही लोक आपल्या समस्या इतरांना सांगतात। काही लोक अशा समस्यांनी त्रस्त असतात ज्या ते कोणालाही सांगू शकत नाहीत। जर आपण त्याबद्दल इतरांना सांगितले तर लोक आपल्याला कमी लेखतील आणि आपली खिल्ली उडवतील। या भीतीने ते आपल्या समस्या मनातच दडवून ठेवतात। अशा सर्व समस्यांपासून तुम्ही कडुनिंबाच्या झाडाजवळ हा छोटासा उपाय करून कायमची मुक्ती मिळवू शकता। या सर्व समस्या सोडवण्यासाठी कडुनिंबाचे झाड खूप शक्तिशाली आहे। कडुनिंबाचे झाड हे एक दैवी वृक्ष आहे आणि त्यामध्ये अनेक अलौकिक शक्ती आहेत। कडुनिंबाच्या झाडाला देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते। म्हणजेच देवी आणि माता सीता या झाडामध्ये वास करतात। कडुनिंबाचे झाड इतके शक्तिशाली आहे की या झाडाजवळ हा उपाय केल्यास काही सेकंदातच ते तुमची सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते। तुमच्या घराजवळ किंवा थोड्या अंतरावर असलेल्या कडुनिंबाच्या झाडाजवळ जाऊन हा उपाय करा। कडुनिंबाच्या झाडाचा हिरवेपणा, ते झाड देणारे आरोग्य आणि थंड हवा आपल्याला कितीही पंखे, कूलर किंवा एसी असले तरी मिळू शकत नाही। कडुनिंबाचे झाड उत्तम ऑक्सिजन देते। कडुनिंबाच्या झाडाखाली थोडा वेळ बसून ती हवा श्वासोच्छवासाद्वारे घेतल्यास आपले 100 आजार बरे होतात। कडुनिंबाचे झाड इतकी आरोग्यदायी हवा प्रदान करते। जिथे कडुनिंबाचे झाड असते तिथे चांगली सकारात्मक ऊर्जा असते। पूर्वी सर्वजण आपल्या घराजवळ कडुनिंबाचे झाड लावत असत। ज्या घरात कडुनिंबाचे झाड असते तिथे भांडणे आणि समस्या कमी असतात आणि सर्वांचे आरोग्यही चांगले राहते। कडुनिंबाची पाने सुद्धा आपल्यासाठी आयुर्वेदानुसार खूप फायदेशीर आहेत। कडुनिंबाच्या झाडाजवळ या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे यासाठी सर्वात आधी तुम्ही एक कागद घ्या। एक पांढरा कागद घ्या आणि त्यावर तुमची समस्या पेनाने किंवा कुंकवाने लिहा। जसे की माझे कर्ज फिटले पाहिजे, पैशांच्या समस्या दूर झाल्या पाहिजेत किंवा आरोग्य सुधारले पाहिजे। तुम्हाला जो काही त्रास असेल तो लिहा। किंवा आम्हाला लवकर पैसा मिळाला पाहिजे, किंवा आमच्या घरातील भांडणे कमी होऊन शांतता निर्माण झाली पाहिजे। असे तुम्हाला जे महत्त्वाचे वाटते ते लिहा। समस्या कोणतीही असली तरी चालेल, पण तुमची एक मुख्य समस्या ठळकपणे लिहा। तुमची जी काही समस्या असेल ती लिहून झाल्यानंतर त्या कागदाच्या मध्यभागी 1 चमचा काळी मोहरी टाका। काळी मोहरी आपल्या सभोवतालची वाईट नजर आणि नकारात्मकता खेचून घेण्यात आणि आपले जीवन अद्भुतपणे बदलण्यात खूप प्रभावीपणे काम करते। त्यानंतर त्या कागदात 1 चमचा खडे मीठ टाकावे। मीठ म्हणजे साक्षात लक्ष्मी देवीचे स्वरूप आहे। मीठ नसलेले कोणतेही घर नसते आणि मिठाशिवाय कोणतीही पूजा नसते। दृष्ट काढण्यासाठी मिठापेक्षा चांगली दुसरी कोणतीही वस्तू नाही। त्यामुळे मीठ टाकल्यानंतर त्यात चिमूटभर कुंकू टाका। कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे। तसेच लाल रंग हा शक्तीचे प्रतीक आहे। त्याचप्रमाणे त्या कागदात 4 लाल सुक्या मिरच्या ठेवा। सुक्या मिरच्यांचा तिखटपणा आपल्या समस्या आणि संकटांना जाळून टाकतो। त्यानंतर कागदात लसणाच्या 2 पाकळ्याही टाका। लसूण देखील आपली दृष्ट आणि संकटे दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे काम करतो।
शेवटी त्यामध्ये दालचिनीचा एक छोटा तुकडाही टाका. दालचिनी आपल्या समस्या दूर करून संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करण्यास खूप मदत करते. ती आपल्यासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे दालचिनी नक्की टाकावी. जुन्या काळी आपल्या आजी याच वस्तूंचा वापर करून दृष्ट काढायच्या. आता या सर्व वस्तू असलेला तो कागद एका पुडीसारखा बांधून घ्या. हा उपाय तुम्ही संध्याकाळी 4 ते 6 या वेळेतच केला पाहिजे. लक्षात ठेवा, याच वेळी या शक्तींचा प्रभाव सर्वात जास्त असतो. हे पुडके घ्या आणि तुमच्या घरापासून दूर असलेल्या एका कडुनिंबाच्या झाडाजवळ जा. हे लक्षात ठेवा, हे पुडके तुमच्या घरात असलेल्या झाडाजवळ किंवा मंदिराच्या आवारात असलेल्या कडुनिंबाच्या झाडाजवळ नेऊ नका. तिथे तुम्ही हा उपाय केला तरी तो काम करणार नाही. हा उपाय फक्त तुमच्या घराबाहेरील झाडाजवळच केला पाहिजे. झाडाजवळ गेल्यावर मनातल्या मनात वृक्षमातेला नमस्कार करा आणि माते, माझ्या सर्व अडचणी दूर कर अशी प्रार्थना करा. शक्य असल्यास एका तांब्यात पाणी घेऊन जा आणि ते झाडाच्या मुळाशी ओता. त्यानंतर त्या कडुनिंबाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घाला. प्रत्येक प्रदक्षिणेत तुमची समस्या सुटली आहे अशी कल्पना करा. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर ते पुडके तुमच्या उजव्या हातात धरा आणि तुमच्या डोक्याभोवती उजवीकडून डावीकडे 3 वेळा व डावीकडून उजवीकडे 3 वेळा फिरवा. असे फिरवताना तुमचे दारिद्र्य आणि तुमच्या कुंडलीतील सर्व दोष त्या पुडक्यात सामावून जावेत अशी प्रबळ इच्छा करा. त्यानंतर ते पुडके त्या कडुनिंबाच्या झाडाच्या मुळाशी टाका. तिथे टाकल्यानंतर मागे वळून न पाहता थेट तुमच्या घरी या वाटेत कोणी हाक मारली तरी ओ देऊ नका. कोणाशीही बोलू नका. घरी आल्यावर हातपाय धुवून स्वच्छ व्हा. शक्य असल्यास स्नानही करा. ते खूप चांगले राहील. हा उपाय इतका शक्तिशाली का आहे? कारण यात वापरलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये एक विशेष गुण आहे. मोहरी आपल्या मनातील भीती आणि बाहेरील शत्रूंची वाईट नजर दूर करते. खडे मीठ आर्थिक स्थिती सुधारते आणि कुंकू आपले रक्षण करते. सुक्या लाल मिरच्या आपल्या कठीण समस्याही क्षणात दूर करतात. लसूण आपले जीवन अद्भुत बनवते. दालचिनी संपत्तीला आकर्षित करते. कडुनिंबाचे झाड या सर्व गोष्टी स्वीकारते आणि आपल्या दिव्य शक्तीने त्यांना शुद्ध करून आपल्याला चांगले फळ देते. हा उपाय केल्यावर लगेचच तुमचे मन खूप हलके वाटेल. तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा कमी होईल आणि एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. म्हणजेच तुम्ही त्या कागदावर जी काही समस्या लिहिली आहे त्यावर तुम्हाला अगदी लवकरच उपाय सापडेल. कर्ज फेडण्याचे नवीन मार्ग दिसतील. व्यवसायात नफा मिळेल. नोकरीत बढती मिळेल. साक्षात देवीने तुमच्या हात धरून तुम्हाला मार्ग दाखवला आहे अशी अनुभूती तुम्हाला येईल. ही पौर्णिमा एक मोठी संधी आहे. असे दिवस पुन्हा पुन्हा येत नाहीत. आपल्या पूर्वजांनी अवलंबलेल्या छोट्या छोट्या उपायांमध्ये खूप सखोल अर्थ दडलेला असतो. ज्याप्रमाणे कडुलिंबाच्या झाडाची हवा श्वासावाटे घेतल्याने शरीरातील आजार कमी होतात, त्याचप्रमाणे हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील दोष दूर होतील आणि तुमच्या आजूबाजूची दृष्टही वाईट नजर निघून जाईल. तुम्ही ज्याला हात लावाल त्याचे सोने होईल. तुमच्या चेहऱ्यावर एक नवीन तेज दिसेल. तुम्ही तुमची कामे नव्या उत्साहाने सुरू करू शकाल. राजयोग प्राप्त होईल. आता मी जे काही सांगितले आहे ते थेट आकाशातून पडणार नाही. संकटे दूर होणे आणि नशीब उजळणे म्हणजेच खरा राजयोग होय. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या उपायाबद्दल आधी कोणालाही सांगू नका. मी असे करत आहे हे जर तुम्ही 10 जणांना सांगितले तर त्या उपायाची शक्ती कमी होईल. हा एक गुप्त उपाय आहे. तो केल्यानंतर आणि त्याचा परिणाम मिळाल्यावर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इतरांना सांगू शकता. तसेच ती पुडी फेकून दिल्यानंतर मागे वळून न पाहणे ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तो मुद्दा अजिबात विसरू नका, कारण आपण आपले कष्ट आणि दारिद्र्य तिथेच सोडून येत असतो.
पुन्हा मागे वळून पाहिले तर त्या गोष्टी पुन्हा आपल्या मागे लागतील. त्यामुळे त्या नियमाचे काटेकोरपणे पालन करा. तुमच्या जीवनात कितीही भयानक दारिद्र्य असले किंवा कितीही वर्षांपासून तुम्ही कर्जाच्या खाईत अडकले असाल, तरीही ही पौर्णिमा तुमच्या जीवनात एक नवा प्रकाश घेऊन येईल. लाखो नव्हे तर कोट्यवधी रुपये मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती नक्कीच सुधारेल. तुम्हाला कोणत्याही अडचणी असल्या तरी त्या या कडुनिंबाच्या झाडाला सांगा. ती माता सर्व काही ऐकेल. ती आपली संकटे दूर करेल. या निसर्गाने आपल्याला अनेक वरदाने दिली आहेत. त्यापैकी कडुनिंबाचे झाड एक आहे. जर त्याच्या योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापर केला तर आपले जीवनच बदलून जाईल. त्यामुळे या अद्भुत पौर्णिमेची संधी अजिबात गमावू नका. या कडुनिंबाच्या झाडाचा उपाय करून शुभ फळे मिळवा आणि आनंदाने जीवन जगा. या पौर्णिमेच्या दिवशी निसर्गात प्रचंड बदल घडतात. पंचमहाभूते देखील या दिवशी एका विशिष्ट स्थितीत असतात. विशेषतः झाडांमध्ये या दिवशी एक अद्भुत शक्ती संचारते. झाडे केवळ हवा देण्याचे काम करत नाहीत, ती विश्वातील ऊर्जा ग्रहण करून स्वतःमध्ये साठवून ठेवणारी रिसिव्हर्स सारखी असतात. विशेषतः या पौर्णिमेच्या दिवशी एका विशिष्ट झाडाला विश्वातून येणारी सर्वोच्च शक्ती प्राप्त होते. म्हणूनच या दिवशी आपण त्या झाडाला स्पर्श केल्यास त्या झाडात असलेली ती दिव्य शक्ती आपल्या शरीरात प्रवेश करते. यामुळे आपल्या शरीरातील आरोग्याच्या समस्या आणि आजार दूर होतात. मानसिक शांती मिळते. आपल्यावरील सर्व संकटे आणि अडथळे दूर होऊन यशाचा मार्ग मोकळा होतो. मग ते शक्तिशाली झाड कोणते आहे? ते दुसरे तिसरे काहीही नसून आपल्या सर्वांच्या परिचयाचे आंब्याचे झाड आहे. होय, आपल्या पुराणांमध्ये आणि अध्यात्मशास्त्रामध्ये आंब्याच्या झाडाला खूप महत्त्व आहे. आंब्याचे झाड हे साक्षात लक्ष्मी देवीचे स्वरूप मानले जाते. या पौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या झाडाला स्पर्श केल्याने तुम्हाला लक्ष्मी देवीची संपूर्ण कृपा प्राप्त होते. जिथे लक्ष्मीची कृपा असते तिथे ज्या वस्तूला हात लावाल तिचे सोने होते. तुमच्या घरात धनाचा वर्षाव होईल. त्यामुळे उद्या तुम्हाला फक्त एकच काम करायचे आहे. तुमच्या जवळ कुठेही आंब्याचे झाड असेल तर तिथे जा. सर्वप्रथम आंब्याच्या झाडाजवळ जा आणि त्या झाडाला थोडे पाणी अर्पण करा. निसर्गाचा आदर करणे म्हणजेच ईश्वराचा आदर करणे होय. पाणी घातल्यानंतर त्या झाडाभोवती भक्तिभावाने 3 प्रदक्षिणा घाला. प्रदक्षिणा घालताना तुमच्या मनातील इच्छा आणि तुमच्या अडचणी त्या झाडाला सांगा. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर त्या आंब्याच्या झाडाला तुमच्या दोन्ही हातांनी 11 वेळा स्पर्श करा. हे 11 वेळा स्पर्श करताना तुमच्या शरीरातील ऊर्जा त्या झाडाशी जोडली जाते. जर तुम्हाला पाणी घालणे आणि प्रदक्षिणा करणे शक्य नसेल तर किमान त्या झाडाला भक्तिभावाने 11 वेळा स्पर्श केला तरी चालेल. असे केल्यामुळे तुमच्यातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि झाडातून सकारात्मक ऊर्जा तुमच्यात प्रवेश करेल. हे छोटेसे काम केल्याने तुमच्या जीवनातील संकटे दूर होतील आणि वर्षभर तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. झाडाला स्पर्श केल्यानंतर लगेच घरी न परतता किमान 2 मिनिटे त्या झाडाच्या सावलीत किंवा झाडाजवळ शांतपणे बसा. त्यावेळी झाडातून येणाऱ्या लहरी तुमचे मन आणि शरीर शुद्ध करतील. त्यानंतरच तुम्ही घरी ज्या प्राचीन काळी अनेक महर्षींनी आंब्याच्या झाडाखाली तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त केली होती. आंब्याचे झाड आपल्याला संयम, संपत्ती आणि संतती प्रदान करते. ज्यांना अपत्य नाही त्यांनाही पौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या झाडाला स्पर्श केल्याने शुभ फळ मिळते. या झाडाचा प्रत्येक भाग म्हणजे मुळापासून पानापर्यंत प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपला फायदाच करते. इतकी उच्च आध्यात्मिक मूल्ये असलेल्या आंब्याच्या झाडाला या पौर्णिमेच्या दिवशी स्पर्श केल्याने आपल्या आयुष्यात राजयोग नक्कीच येईल. तुमच्या घरात जर कोणी आजाराने त्रस्त असेल तर त्यांनाही या झाडाला स्पर्श करायला सांगा. त्यांच्या तब्येतीत खूप सुधारणा होईल
त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला शक्य असेल तेव्हा आंब्याच्या झाडाजवळ ज्या शांत मनाने आणि विश्वासाने झाडाला स्पर्श करा. तुमचे सर्व कल्याण होईल.